रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण तालुक्यातील सावर्डे येथे श्री विठ्ठलराव जोशी अभिमत विद्यापीठाच्या उद्घाटन सोहळ्याला आज मान्यवरांची उपस्थिती लाभली। यावेळी पद्मविभूषण ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉक्टर अनिल काकोडकर यांनी विद्यापीठाच्या इमारतीच्या कोनशिलेचं अनावरण करत महत्वपूर्ण मार्गदर्शन केलं। डॉक्टर काकोडकर म्हणाले, श्री विठ्ठलराव जोशी अभिमत विद्यापीठ भविष्यात देशातील सर्वोत्तम विद्यापीठ म्हणून नावारूपाला येईल। विद्यापीठ हे समाजाचं प्रतिबिंब असलं पाहिजे आणि उच्च दर्जाच्या संशोधनाचा मजबूत पाया येथे सुरुवातीपासून घालण्यात आलाय। ग्रामीण भागात उभारलेलं हे विद्यापीठ शिक्षण आणि संशोधनाच्या क्षेत्रात नवा आदर्श निर्माण करेल असं ते म्हणाले। आजच्या शिक्षण व्यवस्थेत विद्यापीठांनी आपली जास्तीत जास्त ऊर्जा संशोधन आणि शैक्षणिक गुणवत्तेवर केंद्रित करावी। परीक्षांचं व्यवस्थापन स्वतंत्र संस्थांकडे सोपवून विद्यार्थ्यांना ज्ञान, नवकल्पना आणि समस्यांवर उपाय शोधण्याची क्षमता विकसित करणारं शिक्षण देणं ही काळाची गरज आहे। यावेळी डेरवण सावर्डे परिसरात गेल्या 5 दशकात आरोग्य, शिक्षण आणि क्रीडा क्षेत्रात झालेल्या उल्लेखनीय कार्याचा गौरव करत या विद्यापीठामुळे देशाच्या विकासात महत्त्वाचं योगदान मिळेल असा विश्वास देखील त्यांनी व्यक्त केला। कार्यक्रमाला विविध विद्यापीठांचे कुलपती, माजी कुलगुरू, शिक्षण तज्ञ, संशोधक आणि अनेक मान्यवर उपस्थित होते। कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलनाने करण्यात आली। प्रमुख मान्यवरांचा शाल, पुष्पगुच्छ आणि स्मृतिचिन्ह देऊन सन्मान करण्यात आला। तसेच श्री विठ्ठलराव जोशी अभिमत विद्यापीठाच्या नव्या इमारतीच्या कोनशिलेचं अनावरण देखील उत्साहात पार पडलं। कितीतरी वेळा केली की ते म्हणजे हे परीक्षांचे ज्या हे जे घोळ आहे ना, आणि आता त्या घोळातून बाहेर पडलेलं नाही। हे आजकालच्या टेक्नॉलॉजीच्या युगात कुठलाही प्रकारचा म्हणजे गोंधळ न होता पार पडणं सहज शक्य आहे। आणि युनिव्हर्सिटीनी आपलं काम अध्यापनाकडे, अकॅडमिक्सकडे, अकॅडमिक्स रिसर्चकडे केंद्रित करावं आणि हे सगळं हे प्रोफेशनल एजन्सीजकडे सोडावं आणि त्यांच्यावर कंडिशन घालाव्या आणि आजच्या काळात हे शक्य आहे। तर त्यामुळे आपली जी एनर्जी आहे ती 80% एनर्जी ज्या कामावर खर्च व्हायला नको तिथे खर्च होते आणि खरं म्हणजे त्याचं बदलून 80% एनर्जी ही अकॅडमिक्स, रिसर्च याच्यावर व्हायला पाहिजे। आणि ते डेरवणची जी पूर्व पीठिका आहे, बॅकग्राऊंड जी तयार झालेली आहे, त्याच्याबद्दल मला म्हणजे खात्री वाटते की हे एक नवीन ट्रान्सफॉर्मेशन, नवीन म्हणजे जगन्मान्य विद्यापीठांमध्ये जी गणना होईल, पण भारतात म्हणजे आपण बऱ्याच वेळेला म्हणतो ना एज्युकेशनल रिफॉर्म्स, ते रिफॉर्म्स वगैरे रिपोर्टमध्ये लिहिण्यापेक्षा एक प्रत्यक्ष उदाहरण इथे आपल्याला घालता येईल आणि ते होईल अशी माझी खात्री आहे। आजकालच्या जेनझीचं तो उल्लेख केला ना, बऱ्याचशा जेनझीच्या मंडळींचा आपल्या भारतातल्या प्रचलित शिक्षण पद्धतीवरचा विश्वास उडत चालतो आणि मला अशी शंका आहे की म्हणजे आपण म्हणतो ना की ग्रॉस एनरोलमेंट रेशो, मला कितीतरी व्हाईस चान्सलर्सने सांगितलंय वेगळ्या वेगळ्या युनिव्हर्सिटीच्या 1-to-1 बेसिसवर की गेल्या 2-3 वर्षात आपलं एनरोलमेंट ऍक्च्युअली कमी होतं। आता मी UGC मध्ये जाऊन विचारलं तर त्या म्हणतात नाही हे खरं नाही, त्यामुळे खरं खोटं ते तुम्ही ठरवा। पण एनरोलमेंट, ग्रॉस एनरोलमेंट रेशो हा वाढण्याच्या ऐवजी आता 2-3 वर्षात काही खूप मोठा फरक पडला अशाचा भाग नाही, पण ट्रेंड अपियर्स टू बी दॅट इट इज ऍक्च्युअली डिक्लाइनिंग आणि ही फार गंभीर गोष्ट आहे। आणि त्याला जर रिव्हर्स करायचं असेल तर मला वाटतं आपले वी आर नॉट टॉकिंग अबाउट हायर एज्युकेशन,
अर्थात इट इज ट्रू फॉर ऑल लेवल्स ऑफ एज्युकेशन, पण ते त्याच्यामध्ये काहीतरी मूलभूत बदल होणं आवश्यक आहे. आणि ते मला वाटतं कितीतरी म्हणजे एकही दुसरी गोष्ट मला कोणीतरी सांगितली की शिक्षण क्षेत्र हे असं क्षेत्र आहे याच्यावर त्या सगळ्यात जास्त मॅक्सिमम नंबर ऑफ रिपोर्ट्स आर रिटन ऑन एज्युकेशन भारतामध्ये. त्यामुळे तुम्ही जर म्हटलं की मी एखादी नवीन आयडिया पुढे आणतोय, जवळपास अशक्य आहे. कारण कोणीतरी सांगेल की त्या रिपोर्टमध्ये हे आहे. तर आता प्रत्यक्षात काहीतरी घडवून आणण्याची गरज आहे. आणि मला म्हणजे काय म्हणतात, आय फील व्हेरी ग्रॅटिफाईड अँड व्हेरी एक्सायटेड की काका महाराज आपल्या प्रेरणेने पण हे इथे होईल.